देवळाचा पत्ता देऊन तिथे एक 5 नावं त्यांनी टाकलेली आहेत आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर, कृष्णचंद्र मार्ग, वांद्रे पश्चिम. तर इथे कोण कोण लोक राहत आहेत? यज्जू सुब्रमण्यम, वडिलांचे नाव VT सुब्रमण्यम, घर क्रमांक 24/32, वय 23, लिंग पुरुष. दुसरं नाव सानिध्य अरोरा, वडिलांचे नाव संजय अरोरा, घर क्रमांक 2471, वय 29, लिंग पुरुष. दीपक वाधवानी नंतरचं नाव, वडिलांचं नाव गोविंदराम वाधवानी, घर क्रमांक 54/24, वय 50, लिंग पुरुष. नाव दीपिका रमेश वाजपेयी, वडिलांचे नाव रमेश वाजपेयी, घर क्रमांक 24/52. आता इथे आनंद सागर पण लिहिलेले आहे. वय 43, लिंग महिला. आता ही सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय? आपण बघितले तर यातली 90% नावं ही परप्रांतीय आहेत. मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का? मनसेने तर केलं नाही. परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावी यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का? भारतीय जनता पक्षाने नावं घुसडवली आहेत का? याला संशय निर्माण व्हायला जागा आहे. परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का? हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो. ही उदाहरणादाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे. याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक त्या मतदार यादीत घुसवली जात आहेत, जेणेकरून यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत. यांना मराठी नावं नका नाही घुसडवत, परप्रांतीय नावं का घुसडवतात हे लोक? याचं उत्तर द्यायला पाहिजे. या व्यतिरिक्त पण इतर मतदारसंघात पण असाच घोळ आहे, कारण असाच घोळ आहे. तुम्हाला माहिती असेल तर आमच्या गजानन काळेंनी पण दाखवलाय. याच्या आधी जोगेश्वरी मतदारसंघात कसा घोळ आहे तो आम्ही दाखवलेला आहे. आणि आता सगळीकडे अशा पद्धतीचं जसं जसं यादी वाचन होईल आम्ही आपल्या समोर घेऊन प्रत्येक मतदारसंघात काय काय घोळ आहे ते आपल्या निदर्शनास आणू. 14 तारखेपासून 22 तारखेपर्यंत मला वाटतं ऑब्जेक्शनसाठी ज्यांनी निवडणूक आयोगाने तारखा दिलेल्या आहेत त्यावेळेला आम्ही आमच्या ऑब्जेक्शन सुद्धा तिथे नोंदवू. ज्या प्रकारे तुम्ही यादी दाखवताय त्यामध्ये मुस्लिम मतदारांसंदर्भात सुद्धा केलं तर आशिष शेलारांनी सांगितलं होतं. निवडणूक आयोग म्हणतं जर प्रॉपर ऍड्रेस नसेल तर मग जवळचा ऍड्रेस दिला जातो. मग तसंच मंदिराचा विषय असेल ना, असं कसं प्रॉपर ऍड्रेस, प्रॉपर घर क्रमांक नसेल असं कुठे होतं? राहतात किंवा जे स्लम मध्ये राहतात. आता स्लमला पण झोपड्यांना नंबर दिलेले आहेत ना. कोणी सांगितलं नंबर नाही देत? त्याच्याशिवाय त्यांचा सर्वे होतो का? जे फुटपाथवर राहतात त्यांना सुद्धा अधिकार आहे. नाही, मग तुम्ही फुटपाथ मेन्शन करायला पाहिजे ना. आता समजा इथे बाहेर फुटपाथ आहे, बाबरेकर मार्ग फुटपाथ मेन्शन करा, घर क्रमांक कसं काय मेन्शन होतं? तुम्ही फुटपाथ मेन्शन करू शकता. जो निवडणूक आयोगाचा नियम आहे तो सांगतोय मी, माझ्या मनाचा नाही सांगत आहे. जर फुटपाथवर राहणारी व्यक्ती असेल आणि ती जर मतदार म्हणून नोंदली तर तुम्हाला फुटपाथ हे मेन्शन करावं लागतं. तुम्ही घर क्रमांक नाही मेन्शन करू शकत त्याच्यावर. राजकीय प्रश्न आहे सर. एक बच्चू कडू कर्जमाफीची तारीख मोठ्या आंदोलनानंतर नागपूर परिसरात झाली. विखे पाटील म्हणते त्यांची गाडी फोडून दाखवा, मी तुम्हाला 1 लाख बक्षीस देतो, असं त्यांचं म्हणणं आहे. हा प्रश्न तुम्ही बच्चू कडू काही विखे पाटलांना विचारला पाहिजे. नाशिकमध्ये आता मनसेची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवर त्यांनी युतीची घोषणा केलेली आहे असं कळतं आहे. इतर ठिकाणची काय परिस्थिती आहे आणि इतर ठिकाणी अशाच पद्धतीनं निर्णय होतील असं वाटतंय? मला असं वाटतं या संदर्भातला निर्णय राजसाहेब नेहमी घेत असतात. कदाचित साहेबांनी या गोष्टीला मंजुरी दिली असावी. आणि हा स्थानिक विषय आहे.
स्थानिक राजकारण काय आहे, स्थानिक काय परिस्थिती आहे, त्याच्यावर स्थानिक लोक निर्णय घेऊ शकतात. पण एकंदर अर्थात सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने. मुंबईमध्ये 227 पैकी किती जागांवरती निवडणूक लढवण्यासाठी खरं तर सध्या मनसे तयारी करत आहे? 227 227. अजून तरी आम्ही कोणाची युतीची चर्चा केलेली नाहीये. हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे. ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही आपल्याला माहिती देऊ शकेन त्याच्या संदर्भात. पण काही ठरवण्यात आलंय की आपण किती जागा लढू शकतो जर युती झाली तर? नाही, कसं आहे, हे सगळे आमच्या आपापसातले चर्चेतले विषय आहेत. या संदर्भात आता पत्रकार परिषदेत बोलणं योग्य ठरणार नाही. ज्यावेळेला सन्मान्य राजसाहेब निर्णय घेतील त्यावेळेला निश्चितपणे आम्ही त्याचं उत्तर देऊ तुम्हाला. जसं नाशिकमध्ये झालं तसं मुंबईत सुद्धा होऊ शकतं. त्याचा निर्णय साहेब करतील ना, थोड्या दिवसातच करतील. पण म्हणजे मनसे सकारात्मक आहे एकंदरीत युती होईल किंवा या ज्या प्रकारे मनोमिलनाच्या चर्चा आहेत? बघा कसं आहे, आता तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं जरी मला माहीत असली तरी मला तुम्हाला देता येणार नाही. याच्यावर योग्य वेळी राजसाहेब जेव्हा निर्णय घेतील तेव्हा निश्चितपणे आपण सांगू. नाशिक संदर्भात सुद्धा राज ठाकरेंनीच आदेश दिला असणार तेव्हा मनसे आणि काँग्रेस. त्याच्याशिवाय मला नाही वाटत की पदाधिकारी असा कुठला निर्णय घेतील साहेबांच्या संमतीशिवाय. एकंदर पाहायला गेलं तर मुंबई सेंट्रिक फार विचार झालाय का? कारण महाराष्ट्रात बैठका रेग्युलरली सुरू आहेत मनसे पक्षाच्या. नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका खरं तर आता अगदीच होऊ आहेत, पण त्याचा कुठेच निर्णय कुठल्या मला वाटतं त्या संदर्भात तुमच्याशी नांदगावकर साहेब बोलतील. भाजप आणि संघाची बैठक झालेली आहे. यामध्ये वोट जिहाद आणि जे काही इतर मुद्दे आहेत त्यावरती लक्ष द्यावा, फेक नॅरेटिव्ह पासून सांभाळावा असे देखील यामध्ये चर्चा झालेली आहे. स्वतःच्या फेक नॅरेटिव्ह पासून म्हणजे जे वोट चोरीचा मुद्दा जे राहुल गांधी म्हणजे तो स्वतःचा त्यांचा जो फेक नॅरेटिव्ह आहे वोट जी आहे त्याच्यापासून सांभाळवा असं ते म्हणतायत. ठीक आहे ना, हरकत नाही. आता ऍक्च्युली केएम रुग्णालयामध्ये मंगलप्रभात रुग्ण गेले होते. काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की मंगलप्रभात रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातल्या एका भाजपच्या कार्यालयामध्ये त्यांनी एक फ्लेक्स टाकला होता पालकमंत्री म्हणून, आणि तिथे ते जनता दरबार घेत होते. आता कदाचित तो बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मला जरी तिथे माझा जनता दरबार बंद केलेला असला तरी मी जनता दरबार घेऊन राहीनच अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कुठेतरी शिंदे विरुद्ध भाजप असा संघर्ष दिसून येतोय का? कारण शिवसेनेच्या जनता दरबार घेऊनच दाखवीन, त्यांना अडवलं कोणी जनता दरबार घेऊन आता.